SPN न्यूज आवाज नाशिकचा। प्रमाणे याही वर्षी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने 12 गाड्यांच्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे। यावर्षी आमचा नेहमीपेक्षा थोडा विस्तारित असा कार्यक्रम आहे। 3 दिवसांचा एकूण कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। आदल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला आम्ही बानगुडे पाटलांचं एक व्याख्यान ठेवलेलं आहे। त्यानंतर तिथे काही आपल्या जे महापालिकेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे या सर्व प्रभागातल्या विभागातल्या नगरसेवकांचा सत्कार ठेवलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा पारंपरिक सालाबादप्रमाणे जो 12 गाड्यांचा उत्सव आहे तो होणार आहे। त्यानंतर तिसऱ्या दिवशी कुस्त्यांची इथे दंगल असते मोठी, तोही प्रोग्राम होणार आहे। तर आज माननीय महापौर साहेबांनी आज जो काही दौरा केलेला आहे त्यांनी आज आम्हाला सर्व ग्रामस्थांना आश्वस्त केलेलं आहे की जे काही तुम्हाला नियोजन करायचं आहे ते नियोजनासाठी सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आणि त्याप्रमाणे आम्हा सर्व ग्रामस्थांना अपेक्षा आहे की ताईंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम हे सुनियोजित होईल। तसेच ज्या काही यात्रेसाठी सुविधांची त्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या सर्व सुविधा आम्हाला मिळतील व येणारे सर्व भाविक आम्ही इथले जे सर्व ग्रामस्थ आहे हा आनंदोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करू। ओके, नक्कीच नाशिक हे संस्कृतीचं शहर आहे, संस्कृती जपणारं आहे आणि प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आहे। तसंच आपण सातपूर हे गाव ह्या ग्रामीण भागातल्या ज्या काही आपल्या संकल्पना आहेत, शेतकरी कुटुंबातले सगळेजण आहेत, इथे खूप मोठी मंडई आहे, सगळ्यांना माहिती आहे। शहरी भाग असला तरी आपली जी पाळंमुळं आहे ती जपली पाहिजे आणि सांस्कृतिक शहर असलेलं आपलं असं नाशिक सातपूर विभाग या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 12 बैलाची यात्रा निघते, 12 गाड्यांची, आणि त्या यात्रेचा जो काही मार्ग आहे त्याचा पाहणी दौरा आज झाला। इथे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत, त्यांना सुनियोजन करण्यासाठी अशा सूचना करण्यात आल्या। त्याचबरोबर आमचे नगरसेवक तिथे इथले लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे एकत्रित येऊन आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळे जे करताय ते तळमळीने करताय। नागरिक देखील इथे ह्या यात्रेची वाट बघत असतात आणि अतिशय सुसज्ज पद्धतीने अशी ही यात्रा होणार आहे, यात काही शंका नाही। एवढा मोठा सहभाग यावेळेस अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ही जी यात्रा आहे ती खरं तर चारही नगरसेवक जे आहे ते गावातले असल्या कारणाने गावकरी अतिशय आनंदात आहे आणि ते निश्चितपणे या यात्रेला मोठं भव्य दिव्य असं स्वरूप देतील आणि ही यात्रा अतिशय खेळीमेळीत संपन्न होईल आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने आपण खूप खुशालीने करू। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।